नमस्कार फ्रेंड्स, आज आपण 4 ते 5 दिवस टिकणारी मटारच्या पुरीची रेसिपी बघणार आहोत। तर ही पुरी तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा सॉससोबत, चटणीसोबत किंवा दह्यासोबत खूप छान लागते ही पुरी। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे ताट घेतले, याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला, अर्धी वाटी मैदा घालून घ्यायचा आहे आणि 1 छोटी वाटी रवा घेतला आहे, मी बारीक रवा आहे तो घालून घेतला आहे आणि 1 चमचा ओवा घेतला आहे, तो आपल्याला हातावर क्रश करून घालून घ्यायचा आहे। ओवा हातावर क्रश करून घालायचा म्हणजे टेस्ट छान येते। आणि चवीनुसार आपण मीठ घालून घेतलं आहे। याच्यामध्ये मोहनासाठी मी 1 चमचा तेल कडकडीत गरम करून घेतले आणि हे आता चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते। तेल गरम आहे तोपर्यंत आपल्याला चमच्यानेच मिक्स करायचं आहे। आता थोडंसं थंड झालं आहे, मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते। आता हे आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जे आपलं तेल आहे ते सगळ्या पिठाला पोहोचलं पाहिजे। हे पहा असा गोळा होस तोपर्यंत आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। आता पीठ मिक्स झालं आहे आपलं व्यवस्थित, याच्यामध्ये मी लागेल असं पाणी घालून आपल्याला हा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे। पाणी एकदम घालायचं नाही, पाणी आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे। पाणी एकदम घातलं तर आपला गोळा पातळ होऊ शकतो, म्हणून असं लागेल असं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि असं आपल्याला घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे। मी थोडंसं आणखी मळून घेते। आपलं पीठ जेवढं मळलं जाईल तेवढी पुरी आपली छान होते। पीठ आपलं व्यवस्थित मळलं गेलं आहे। आता आपण हे झाकण ठेवून बाजूला काढून ठेवू। आता आपण पुरीचं सारण बनवून घेऊया। याच्यासाठी मी 1 मोठी वाटी मटार घेतले, एकदम ताजे मटार आहेत। हे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ। आता हे पहा मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं, याच्यामध्ये सगळे घालून घेतले। याच्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतले, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतले, 1 इंच आलं घेतले बारीक कापून आणि कोथिंबीर घेतली 1 मूठभर। हे आपल्याला फिरून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। हे पहा अशी आपण पेस्ट करून घेतली। आता आपण गॅसवरती मी पॅन गरम करून घेतला आहे, याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतलं आहे आणि जी आपली मटारची जी पेस्ट बनवली होती ती घालून घेऊया आपण। आपल्याला फोडणी वगैरे काही द्यायची नाही, आपल्याला असंच परतवून घ्यायचं आहे फक्त। हे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, त्याचा जो कच्चापणा आहे तो गेला पाहिजे तोपर्यंत आपल्याला परतवायचं आहे। याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊ। मी 1 चमचा मीठ घालून घेतले आणि आता परत मिक्स करून घेते। हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत। मसाल्यामध्ये मी धना जिरा पावडर घेतला 1 चमचा आणि 1 चमचा चाट मसाला घेतला आहे। आपल्याला जास्त मसाले घालायची गरज नाही, तो पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर आपला व्यवस्थित मिक्स झाला आहे मसाला। आता आपण हे काढून घेऊया। तर मी आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आपण आता हे थंड करून घेणार आहोत। तर मी बाजूला काढून ठेवते हे थंड करण्यासाठी। तर हे पहा आपलं पीठ असं झालं आहे, तर तुम्हाला दाखवते मी पीठ थोडंसं आणखी मळून घेते मी। पीठ खूप छान भिजलं आहे आपलं आणि मी हाताने असं थोडंसं परत मळून घेतलं आहे, थोडं तेल वरतून लावलं आणि मळून घेतलं आहे। तर आता आपलं हे जे सारण आहे ते पण थंड झालं आहे, आपण त्याचे गोळे बनवून घेऊया। गोळे अगदी छोटे छोटे घ्यायचे बनवून। हे पहा असं छोटंसं मी हातावरती जे आपलं सारण आहे ते घेतलं आणि असं हाताने गोल गोल करून घ्यायचं। जास्त प्रेस करायची गरज नाही लागत आपल्याला, हे पटकन गोळे बनले जातात। तर पहा असे मी सगळे गोळे बनवून घेते। आपले आता गोळे बनवून झाले, आता आपण पुरी बनवून घेऊया। तर आपण पुरीसाठी मी असा एक मोठा गोळा बनवून घेतला आहे आणि तो हातावरती पीठ आपल्याला परत चोळून घ्यायचं आहे, व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला आकार जो आहे तो आपल्याला लिंबा एवढा घ्यायचा आहे। पुरीचा आकार तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी छोटा मोठा घेऊ शकता। आता आपण जे पीठ घेतले त्याचे आपण वाटीसारखा असा आकार देऊन घेऊया। आपण जसं पुरणपोळीला जो आकार देतो ना तसंच आपल्याला असं वाटी बनवून घ्यायची आणि याच्यामध्ये जे आपलं मटारचं सारण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि असं हलक्या हाताने असं प्रेस करून किंवा असं थोडं थोडं दाबून वरती असं घ्यायचं आहे। आपण जसं पुरणपोळीचं जे गोळा बनवतो ना सेम तसं बनवायचं आहे आणि परत थोडंसं हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे। याच्यावरती आपल्याला थोडंसं पीठ घालायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची आपल्याला पुरी। हे पण अशी थोडीशी जाडसर ठेवायची, जास्त पातळ नाही लाटायची। तर मी अशा पुऱ्या लाटून घेते सगळ्या। तर आपल्या पुऱ्या लाटून झाले। मी तेल गरम करायला ठेवलं होतं, व्हिडिओमध्ये नव्हतं दाखवलं पण मी गरम करायला ठेवलं होतं तेल। तर तेल आपलं गरम झालं, याच्यामध्ये मी अशा पुऱ्या घालून घेतले।
आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या आपल्याला लो टू मिडियम हीटवरती आपल्याला तळून घ्यायचे. आपलं एक बाजू झालेली आहे तळून, आता मी दुसरी बाजू तळून घेते. आपल्याला सगळ्या पुऱ्या अशा खरपूस होस तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. पुरी अगदी खरपूस तळली ना तर पुरीची टेस्ट खूप छान येते. आणि हे आपल्याला लो टू मिडियम हीटवरतीच का तळायची, तर कारण आपल्याला जास्त दिवस टिकण्यासाठी कमी गॅसवरतीच तळायचे आपल्या पुऱ्या. असं खरपूस रंग आला आपल्या पुऱ्यांना. तर मी काढून दाखवते तुम्हाला. आणि राहिलेल्या ज्या पुऱ्या आहेत त्या पण तळून घेते सगळ्या. हे असं वरतून जर तेल उडवलं ना तर दोन्ही साईड पण आपली तळल्या जाते व्यवस्थित, म्हणून अशी पण हे करून दाखवायची. मी पहिल्या पुऱ्या तळताना नव्हतं दाखवलं हे. तरी दुसरी बाजू पण आपण तळून घेऊ व्यवस्थित. हे पहा आपली ही पण पुरी अशी खरपूस आपल्याला तळून घ्यायची. तर आपली पुरी खरपूस तळल्या गेली. आता मी काढून घेते ही पुरी तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबत किंवा दह्यासोबत कशासोबतही खाऊ शकता. तर हे पहा मी एक तुम्हाला फोडून दाखवते. गरम गरम आहे. तर हे पहा आपलं जे सारण आहे ते बघा कसं सगळीकडे पोचले. 4 ते 5 दिवस टिकणारी आपली पुरीची रेसिपी अगदी सोपी आहे. तर नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सिक्रेट शेफ नंदिनी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.